इजा करू शकत नाही, कारण कायदा तुझ्या बाजूने आणि ते लिहिण्याचं काम एका बापानं केलंय. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे पहिलं ते स्वातंत्र्य आपल्याला भेटलं की आता कुठलाही व्यक्ती दुसरा विवाह करू शकत नाही तुझ्या मर्जीशिवाय, तुला मारू शकत नाही. त्यानंतर बाबासाहेबांनी ठरवलं की ही पोरगी पण शिकली पाहिजे. केवळ शिकली ना पाहिजे, ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये एखादा माणूस कामाला असेल त्याला पगार असायचा 500 रुपये, आणि बाई कामाला असेल तिला पगार असायचा 300 रुपये. माणूस कामाला असेल तर पगार 500 रुपये आणि बाई कामाला असेल तर पगार 300 रुपये. मग बाबासाहेबांनी काय केलं, राज्यघटना भाग क्रमांक 4 कलम 39 उपकलम डी, राज्यघटना भाग क्रमांक 4 कलम 39 उपकलम डी, एका हुद्द्यावर एका पदावर या देशातली महिला आणि पुरुष काम करत असेल तर जेवढा पगार पुरुषाला असेल तेवढाच पगार या देशातल्या बाईला असेल. हे लिहिलंय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. टाळ्या अशा मरेलवाणी वाजायच्या ना. आपल्या भावकीत कोणी मेले का?